हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा तुमचा जो जॉमेट्रीचा पेपर होता सायन्स मॅथमॅटिक्स 1 पेक्षा कंपॅरेटिव्हली थोडासा डिफिकल्ट होता. त्याची डिफिकल्टी लेवल हाय होती. सो स्टुडंट्स बघा, तुमचा मॅथ्स 1चा सोपा होता, मॅथ्स 2चा थोडासा डिफिकल्ट. तसंच आपल्या सायन्सच्या बाबतीत पण होऊ शकतं. दोन्हीपैकी कुठला तरी एक पेपर कंपॅरेटिव्हली इझी आणि दुसरा पेपर त्याच्या तुलनेत थोडासा डिफिकल्ट हा निघू शकतो. सो सायन्स 1ची प्रिपरेशन स्पेसिफिकली करताना तुम्ही हे पॉईंट्स कन्सिडर केलेत का बघा. जसं की मी तुम्हाला सांगितलंय, प्रत्येक चॅप्टरच्या एक्सरसाइज मधले मॅक्सिमम क्वेश्चन्स हे येणार. मी जसं सांगितलं तुम्हाला ऑलमोस्ट 90% क्वेश्चन्स हे एक्सरसाइज मधले येण्याचे चान्सेस आहेत. सो अजूनही ज्यांनी एक्सरसाइज कंप्लीट केलेले नसतील तर ते एक्सरसाइज व्यवस्थित करून घ्या. याच्यातली डेफिनिशन जसं की ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, त्याचा शोध कोणी लावला, हा पाठ केलाय का बघून घ्या. त्याच्यानंतर अर्थातच रिड्युस्ड सिलेबसवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही आहे. सो तो पाठ बघायची गरज नाही. केपलरचे 3 लॉज व्यवस्थित बघून घ्या. केपलरचे 3 लॉज झाल्यानंतर हे न्यूटनचा लॉ जो आहे तो व्यवस्थित, जी ची व्हॅल्यू एकदा सगळ्या तोंडपाठ आहेत का बघा. ह्याच्यामध्ये स्पेसिफिकली अर्थची व्हॅल्यू, अर्थची रेडियस, अर्थचं मास, ह्या ज्या स्पेसिफिक व्हॅल्यूज आहेत ह्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज तुम्हाला तोंडपाठ हव्यात. देतीलच असं नाही. प्रत्येक व्हॅल्यू आणि त्याचं युनिट, जसं की कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर हे झालं. तसंच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ह्याच्यात ज्या काही स्पेसिफिक व्हॅल्यूज इथं दिलेल्या आहेत. मी तुम्हाला न्यूमरिकलचा एक पार्ट आपला जो झालेला आहे त्याच्यात मी हे न्यूमरिकल सॉल्व्ह कसे करायचे ह्या चॅप्टरमधले त्याची एक टेक्निक सांगितलेली आहे. ज्यांना कुणाला न्यूमरिकलशी रिलेटेड अजूनही भीती असेल तर त्यांनी ग्रॅव्हिटेशन चॅप्टरवरती मी जो न्यूमरिकलचं व्हिडिओ बनवलेली आहे तो बघून घ्या. त्याच्यात तुम्हाला मी प्रॉपरली एक्सप्लेनेशन त्याच्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे 3 ह्याच्यानुसार कशी बदलते तो एक तुम्हाला विचारलं जाईल. दॅट इज व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. हा एक पार्ट बघून घ्यायचा आहे तुम्हाला कंपल्सरी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी जी ची व्हॅल्यू आहे अर्थच्या सरफेसवरती 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर कशी येते हे एकदा बघून घ्या. त्याचं जे डेरिव्हेशन आहे ते अर्थातच तुम्हाला जे न्यूमरिकल्स असणार आहेत ते टेक्स्टबुकच्या बाहेरचे शक्यतो नसणार आहेत. फार तर फार व्हॅल्यू चेंज करून देतील, पण शक्यतो टेक्स्टबुकच्या बाहेरचं काही नसणार. त्यात तुम्हाला एक्सरसाइज मधले व्यवस्थित कंप्लीट करून घ्या. त्यानंतर मास आणि अर्थ, मास आणि वेट ह्यांच्यामधला डिफरन्स, तो चेंज विथ डेप्थ, चेंज विथ हाईट, हे जे कशा पद्धतीनं चेंजेस होतात हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये त्या शिकवलेलं आहे डिटेल. सो तो एक भाग व्यवस्थित बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट्स ग्रॅव्हिटेशनल वेव्स वगैरे हे काय नाही, फ्री फॉल ह्याचे जे 3 इक्वेशन्स आहेत फ्री फॉलशी रिलेटेड, आणि सगळ्यात महत्वाचा जो पुढचा दॅट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा एक हे जे आहे ना, सो एस्केप व्हेलॉसिटी, तर तो एक पार्ट, एस्केप व्हेलॉसिटी किती द्यावी लागते त्याचं कॅल्क्युलेशन करणारा जो पार्ट आहे तो, हे सगळ्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये. ऑब्व्हियसली एक्सरसाइज तुम्ही बघितलेलाच आहे. ह्याच्यामध्ये युनिट्स लिहायचे विसरायचे नाहीत. कंपल्सरी युनिट्सना मार्क असतात. तुम्हाला जो आपला स्टँडर्ड फॉर्मॅट सांगितलेला आहे की गिवन फाइंड आउट फॉर्म्युला सोल्युशन, ह्या फॉर्मॅटमध्येच आपले हे एक्सरसाइजचे कुठलेही न्यूमरिकल जे असतील ते सॉल्व्ह करायचे. पिरियडिक क्लासिफिकेशन ह्या चॅप्टरबद्दल बोलायचं झालं तर पहिले 20 एलिमेंट्स तुम्हाला पेपर आल्यानंतर हातात तुमचा जो रफ पेज असतं, सगळ्यात शेवटचं पेज मी तुम्हाला सांगितलंय रफ वर्क म्हणून, त्याच्यावरती लिहायचं आणि तिथे तुम्ही तुमचे जे पहिले 20 एलिमेंट्स आहेत ते ओळीनं लिहून काढायचे नंबर वाईज. जसं की तुम्ही स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये वगैरे करता की ABCD EFG Z पर्यंत कसं लिहितात, तसंच सेम ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. कंपल्सरी त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. डोबेरानरच्या ट्रायड्स इथे जे तुम्हाला दिलेली आहेत, आय थिंक हे पहिली 2च तुम्हाला सांगितलेत, हा एक आणि ही एक जोडी, आय थिंक बरोबर. सो ते झालं. डोबेरानरचं ट्रायड ओळखायला तुम्हाला आलं पाहिजे कुठला आहे कुठला नाही. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, त्याच्यानंतर तो एक करून घेतला तुम्ही. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल, त्याचे मेरिट्स, त्याचे डिमेरिट्स. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे जे डिमेरिट्स आहेत ते मॉडर्न पिरियडिक टेबलचे मेरिट्स म्हणता येतील. म्हणजे ते जे सगळे ड्रॉबॅक्स होते ते सगळे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये रिमूव्ह झालेले आहेत. सो ते आपल्याला सांगायचं आहे. लक्षात ठेवण्याची ती एक टेक्निक आहे बघा. जे जे काही ड्रॉबॅक्स होते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे ते सगळे आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबलचे मेरिट्स म्हणून तुम्ही सांगू शकता. मॉडर्न पिरियडिक लॉ, मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ, मेरिट्स डिमेरिट्स हा तर पार्ट झालाच. ऑल्सो ऍक्टिव्हिटी बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत यूज युअर ब्रेन पॉवर मधले, हे ह्या प्रकारचे क्वेश्चन्स देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो तो एकदा पार्ट बघून घ्या.
मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये अरेंजमेंट जी आहे त्यातले ग्रुप्स आणि पिरियड्स ह्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज कसा चेंज होत जातो बघा. गोइंग फ्रॉम काय टॉप टू बॉटम, सेम ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जाताना ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, कुठल्या कुठल्या 3 गोष्टी रे, तर आपला ॲटॉमिक साईज, त्याच्यानंतर व्हॅलन्सी आणि तिसरा जो आहे तो म्हणजे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. हे कसे चेंज होत जातात तो एकदा व्यवस्थित तुम्हाला येतोय का ते बघून घ्या. शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. ह्याच्यामध्ये पिरियडिक ट्रेंड्स जे आहेत ह्याच्यावरती तुम्हाला 5 मार्कांचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. हे जे आहे हे तुम्हाला इलेक्ट्रॉन होल्डिंग कपॅसिटी हा देखील 1-2 मार्कच्या ह्याच्यासाठी लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. त्यानंतर व्हॅलन्सी जी आहे सेम ग्रुपमध्ये जे आहेत त्यांची व्हॅलन्सी सेम असते. पिरियड्समध्ये लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलन्सी 1 to 4 ही पहिल्यांदा इन्क्रीज होते आणि नंतर 4 to 0 डिक्रीज होत जाते. दुसरा जो आहे ॲटॉमिक रेडियस हे पिकोमीटरमध्ये सांगतात, त्याचं हे 1 पिकोमीटर म्हणजे किती हे एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर ह्या पद्धतीत सगळ्यात स्मॉलेस्ट कुठला, लार्जेस्ट कुठला, कुणाची ॲटॉमिक रेडियस जास्त आहे, कुणाची कमी आहे, अरेंज द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियाय, अशा पद्धतीचे प्रश्न देखील तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. सो एकदा ह्याच्यावरनं नजर फिरवा हे केलेले आहे का. जसं की तुम्हाला इथं माहिती आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक मेटल्स आर हॅव्हिंग टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. सो ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड, मेटल्स जे आहेत ते इझिली दिले जात नाहीत. सो मेटॅलिक कॅरेक्टर्स जे आहेत ते डिक्रीज होत जातात ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये जाताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत जातात. त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या ॲड होत जातात आणि म्हणून डिस्टन्स ऑफ द न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेलमधले इलेक्ट्रॉन्स हे इन्क्रीज होत जातं आणि त्यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन ह्यांच्यामधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी होत जातो आणि म्हणून इलेक्ट्रॉन्स इझिली डोनेट केले जातात हे तुम्हाला माहित आहे. सो हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर जे 4 ब्लॉक्स आहेत SPDF हे 4 ब्लॉक्स, त्याच्यानंतर 1-1 मार्कचे जे क्वेश्चन्स स्पेसिफिकली मला मुलं विचारतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे 4 ब्लॉक्सच्या बद्दलची माहिती आहे किंवा पहिल्या ग्रुपमधल्या एलिमेंट्सना अल्कली मेटल्स म्हणतात, दुसऱ्या ह्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात, 17व्याला हॅलोजन्स म्हणतात वगैरे, तो जो सगळं इन्फॉर्मेशन आहे ती एकदा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आफ्टर दॅट हॅलोजन्स फॅमिलीबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. ह्याच्यातला सुद्धा एक्सरसाइज हा व्यवस्थित करायचा. स्पेसिफिकली याच्यातले हे वाले क्वेश्चन्स सोडवताना पहिल्यांदा तुम्हाला जे गोष्ट करायची आहे ती म्हणजे ह्याच्यातले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे जे काही दिलेत ना तर ह्याच्यातलं पिरियड 3 मध्ये कोण आहे किंवा सेकंड ग्रुपमध्ये कोण आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, कुठल्याही प्रकारचे जे प्रश्न असतील अशा पद्धतीचे क्वेश्चन आले की जे काही गिवन एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांच्या खाली जो दिलेला आहे ॲटॉमिक नंबर, त्या ॲटॉमिक नंबरवरून तुम्हाला सगळ्यात आधी त्यांचे कॉन्फिगरेशन लिहून घ्यायचं आहे. आणि कॉन्फिगरेशन लिहून घेतल्यानंतर आउटर शेलमध्ये सेम इलेक्ट्रॉन असतील तर ते सेम ग्रुपमध्ये असतील आणि जर नंबर ऑफ शेल्स सेम असतील तर ते सेम पिरियड त्यांचा असणार आहे. राईट. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. तशा कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर तुम्हाला असे प्रश्न सॉल्व्ह करायला इझी जातं. ठीक आहे. हा एक प्रश्न आहे की नेम द राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द इलेमेंट. हे स्मॉलेस्ट ॲटॉमिक साईज. स्मॉलेस्ट साईज हा हायड्रोजन आहे, हेलियम आहे, नॉट हायड्रोजन. बिकॉज हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट शेलमध्ये, दॅट इज फर्स्ट शेलमध्ये. सो हेलियम इज द स्मॉलेस्ट, हे एक लक्षात ठेवा. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स ह्याच्यामधले तुम्हाला डिरेक्टली ऍक्टिव्हिटी बेस पण क्वेश्चन्स विचारले जातात. जो रिड्युस्ड पोर्शन आहे त्यातल्या ऍक्टिव्हिटी सोडल्या तर बाकी ऍक्टिव्हिटीज तुम्हाला विचारल्या जातात. केमिकल इक्वेशन्स राईट करण्याच्या पद्धती काय आहेत हे आपण 8th स्टँडर्डमध्ये वगैरे पण बघितलेलं होतं. ऑल्सो कमीत कमी प्रत्येक प्रकारची रिॲक्शन, ही रिॲक्शन आणि त्याचं एक्झाम्पल ह्या फॉर्ममध्ये तुम्हाला आलंच पाहिजे. प्रत्येक प्रकार रिॲक्शनचा इक्वेशन बॅलन्स करण्याच्या हा जेव्हा तुम्हाला विचारलं जातं स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन, हे जेव्हा विचारलं जातं तर कंपल्सरी ह्या ज्या स्टेप्स दिल्यात ना तुम्हाला त्या स्टेप्स कंपल्सरी मेन्शन करायच्यात. आणि एखादं कुठलंही साधं सोपं C+O2 gives CO2 हे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल घेऊन तुमचं हे जे स्टेप्स आहेत त्या एक्सप्लेन करू शकता. सो जेव्हा तुम्हाला 3 मार्कांसाठी वगैरे स्टेप्स इन राईट बॅलन्सिंग केमिकल रिॲक्शन असं विचारलं जाईल, कुठलंही सोपं एखादं रिॲक्शन घ्या आणि ह्या स्टेप्स वाईज ते मेन्शन करायचं आहे, तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं केमिकल रिॲक्शनचे टाइप्स, कॉम्बिनेशन, ह्याच्यामध्ये
तुम्हाला माहितच आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतात, एकच प्रोडक्ट मिळतो, तो कॉम्बिनेशन रिॲक्शन. ह्याच्यातलं तुम्हाला पाठांतर करायचं नाही आहे. शक्यतो रिॲक्टंट प्रोडक्ट्स यांचे जेव्हा तुम्हाला फॉर्म्युली माहीत असतात त्याच्यावरून तुम्ही रिॲक्शन तयार करायला मी तुम्हाला शिकवलेलं आहे. येस, ह्याच्यावरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे रिॲक्शन आयडेंटिफाय करायचं आहे. जसं की तुम्हाला ह्याच्यातल्या एक्सरसाइजमध्ये प्रश्न आहे बघा, एक सेकंद. ह्याच्यातल्या रिॲक्शन्स ओळखा, आयडेंटिफाय द फॉलोइंग रिॲक्शन. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही कॉम्बिनेशन झाली. आता ह्याच्यामध्ये काय आहे, डिकम्पोजिशन झाली. याच्यामध्ये काय झालं, MgO ऑक्सिडेशन झालेलं आहे म्हणू शकतो, किंवा ह्याला कॉम्बिनेशन, पण स्पेसिफिकली ऑक्सिजन ऍड झालाय, सो आपण ह्याला ऑक्सिडेशन म्हणूयात, राईट. सो अशा पद्धतीचे ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या ओळखायला सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक्झोथर्मिक एंडोथर्मिक कशी ओळखायची, तर प्रोडक्ट साईडला हीट असं लिहिलेलं असेल तर ही एक्झोथर्मिक झाली, आणि जर रिॲक्टंट साईडला हीट लिहिलेलं असेल असं, व इथं हीट ॲरोवरती जेव्हा दिलेलं आहे असं जेव्हा लिहिलेलं असेल तर इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. ही एक ओळखायची, हे लक्षात ठेवा. असा पण विचारला जातो तुम्हाला. हा 5 मार्कांसाठी खूप वेळेस बोर्डच्या एक्झाममध्ये तो प्रश्न विचारलेला आहे. सो तो एकदा बघून घ्यायचा. ह्या रिॲक्शन झाल्या. त्याच्यानंतर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स ज्या आहेत, ज्या 4-5 हे आहेत फॅक्टर्स, नेचर ऑफ रिॲक्टंट वगैरे, तो एकदा बघून घ्या. ऑल्सो ह्याच्यावरती तुम्हाला सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन्स विचारले जातील बघा, की फास्ट कुणाची रिॲक्शन होणार, पीसेस ऑफ शहाबाद टाईल्स आणि पावडर जे आहे त्याच्यापैकी फास्ट रिॲक्शन कोणाची होणार. तर ह्या सगळ्याच्या मध्ये कॉमन आन्सर असतं तुमचं, की रेट ऑफ, म्हणजे सुरुवात जी आहे ती कॉमन असणार, की रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिपेंड्स ऑन द, मग सपोज तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड असेल तर ते लिहायचं, पार्टिकल साईजशी रिलेटेड असेल तर ते लिहायचं. सो ह्या पद्धतीनं हे एकदा बघून घेतलंय का चेक करून घ्या. ऑक्सिडेशन रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन तुम्हाला ओळखता येतात. ऑल्सो त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे करोजन आणि रॅन्सिडिटी. करोजन मधली ही जी डायग्राम आहे ही तुम्हाला मी माझ्या एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे, हे कसं लिहायचं आहे. ह्याच्या रिॲक्शन्स तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत, म्हणजे ज्या रिॲक्शन्स आपल्याला इथं दिलेल्या नाहीत त्यातल्या सुद्धा, म्हणजे हे कसं आलं, हे कसं आलं, हे सगळं एक्सप्लेन करणारा एक व्हिडिओ आपला आहे, ते एकदा बघून घ्या. करोजन असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये डायरेक्टली पहिल्यांदा येईल तुमचा जूल्स लॉ ऑफ हिटिंग, तुम्हाला प्रूव्ह करायला विचारला जाऊ शकतो. आफ्टर दॅट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, ह्याच्यामध्ये नायक्रोमची वायर कुठं यूज केली जाते, म्हणजे तुमच्या टंगस्टन ह्याच्यामध्ये बल्बमध्ये काय केलं जातं, हे वालं जे आहे ना, कॉईल जी आहे नायक्रोम हीटर कुकरमध्ये कुठली वापरली जाते, टंगस्टन, त्याचा बॉइलिंग पॉइंट, बल्बमध्ये काय यूज केलं जातं, हे एकदा बघून घ्या. त्यानंतर 1 किलोवॅट आर वगैरे हा जो आहे ना, ह्याचं कन्व्हर्जन किती आहेत, किती वॅट्स, किती जूल, हे एकदा बघून घ्या. तो पार्ट झाला. आफ्टर दॅट डिरेक्टली तुम्हाला हे असे विचारलं जाऊ शकतात, हे MCBs आहेत, ह्यांचा यूज काय होतो ओळखा. अशा पद्धतीचे प्रश्न देखील विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतरचा हे तर सोपे आहेत एकदम, पोटेन्शियल डिफरन्स, ओहम्स लॉ वगैरे जे आहेत आपले त्याच्यावरती रिलेटेड. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याच्याची एवढा काही विशेष तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी नाही आहे. इथे तुम्ही डिरेक्टली राईट हँड थंब रूल, राईट हँड थंब रूल, लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड रूल असे 3 रूल्स आहेत. थंब रूलमध्ये तर तुम्हाला माहितच आहे की थंब जो आहे इट पॉइंट्स टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ करंट, आणि कर्ल्ड फिंगर जे आहेत त्या मॅग्नेटिक फील्ड दाखवतात. त्याच्यानंतर जो पुढचा येतो सोलेनॉइडची डायग्राम काढायला तुम्हाला विचारली जाते. आफ्टर दॅट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल जो आहे ह्याच्यात बघा, लेफ्ट हँड रूलच्या नुसार आपण काय शोधून काढतो, तर थंब जो आहे तो फोर्स ऑन द कंडक्टर, हा फोर्स ऑन द कंडक्टरनी तुमच्या फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलचा थंब न शेवट करायचा, हे लक्षात ठेवा. म्हणजे बाय युझिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण फोर्स ऑन कंडक्टर हा डिसाईड करतो. इलेक्ट्रिक मोटर तुम्हाला आहेच, ह्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे मी व्यवस्थित शिकवलंय. मोटर, जनरेटर, ह्याच्यावरून तुम्हाला एक व्हिडिओ मी कंपॅरेटिव्ह असा बनवलेला होता बघा, की 5-6 पॉईंट्स आहेत ह्याचे जे कन्स्ट्रक्शन मध्ये, तर ते एकत्र म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण मोटर, जनरेटर ह्यांच्यावरतीच कंपॅरेटिव्ह तुम्हाला शिकवलेला होता. तो एकदा व्हिडिओ बघून घेतलात की तुम्हाला ह्यात काय लिहायचं आहे आणि कसं लिहायचं आहे. शॉर्ट टेक्निक आहे ती, एक 5 ते 10 मिनिटात तुम्हाला 5 मार्कांची तयारी त्या व्हिडिओ थ्रू होऊन जाईल. तो एकदा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ज्याच्यात मी हे शिकवलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते की व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यानंतर गॅल्व्हानोमीटर तर नाही, आय थिंक रिड्युस्ड पार्टमध्ये येतो. फॅराडायज लॉ ऑफ इंडक्शन तुम्हाला विचारला जाईल. राईट हँड रूल जो आहे
तर मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. ह्याच्यामध्ये इंड्युस्ड हा वर्ड जर तुम्ही नाही लिहिलात तर तिथे तुमचे मार्क हे कट होणार, बिकॉज करंट नाही आहे, पण बिकॉज ऑफ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड करंट इंड्यूस होतो. सो मेक शुअर राईट हँड रूल लिहिताना तुम्ही इंड्युस्ड हा शब्द यूज केलेला असेल. त्याच्यानंतर एसीडीसी हा तर नाहीच आहे आपल्याला. ठीक आहे, हा पार्ट झाला. एकदा एक्सरसाइज मधले परत व्यवस्थित सगळे बघून घ्या. न्यूमरिकल्स एक्सरसाइज मधले हा पण मी पार्ट घेतलेला आहे, हा शिकवलेला आहे, ह्याच्यावरचे व्हिडिओ आपले आहेत. येस, हीट वरचा जो चॅप्टर आहे ह्याच्यातला लॅटेंट हीट हा एक्सपेरिमेंट तुम्हाला आय थिंक रिड्युस्ड मध्ये येतो, किंवा ह्याच्यामधले टेम्परेचर व्हर्सेस टाइम ग्राफ हा देखील मी व्यवस्थित तुम्हाला शिकवलेला आहे. हा एकदा बघून घ्या, 5 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतो. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन हा पार्ट एकदा बघितलाय का? आता ह्याच्यातल्या ह्या व्हॅल्यूज देखील तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारल्या जाऊ शकतात बरं काय. सो पहिले हे 2-3 ज्या आहेत त्या बघून घ्या, सोप्या ज्या आहेत. रिजिलेशन वरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते. अॅनोमॅलस बिहेवियर येणार म्हणजे येणार, त्याच्यातलं होप्स ॲपॅरेटस तरी येईल, किंवा मग अॅनोमॅलस बिहेवियरशी रिलेटेड हे जे क्वेश्चन्स आहेत की नाही हे वाले. सो असं ह्यातलं एक तरी काहीतरी प्रश्न तुम्हाला असणार. हा ग्राफ असेल किंवा होप्स ॲपॅरेटस असेल ह्याच्यावरती येणार. हे होप्स ॲपॅरेटस ड्रॉ करायचं पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे, इझी पद्धत कशी आहे ती. सो ते एकदा बघून घ्या. ह्याच्यातलं काही ना काहीतरी येणार बरं काय. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, हे युनिट्स जे आहेत ते एकदा बघून घ्या व्यवस्थित. आणि डायरेक्टली हा एक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जो आहे तो एकदा कन्सेप्ट बघून घ्या. ह्याच्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बघून घ्या. हीट एक्सचेंज आहे, ह्याच्यातले पण न्यूमरिकल्स मी तुम्हाला व्यवस्थित शिकवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये. सो हे कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत, काय घ्यायचं आहे, हे केले नसतील तर हे करून घ्या. त्यामुळे असं आपल्याला काही सांगता येणार नाही आता की हे येणार आहे किंवा हे येणारच नाही असं, बिकॉज बरेचसे प्रेडिक्शन्स आपले जॉमेट्रीच्या पेपरच्या बाबतीत चुकलेले होते. सो ह्याची काळजी घेऊन घ्या. हे तुम्हाला एक्सरसाइज मधले पण न्यूमरिकल्स वगैरे मी व्यवस्थित शिकवलेत. रिफ्रॅक्शनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे ग्लास स्लॅबचा एक्सपेरिमेंट विचारला जाऊ शकतो. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन विचारले जातील. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या व्हॅल्यूज एकदा बघून घ्या. आय थिंक पहिले 2-3 लाईन्स मध्ये आहेत तुम्हाला, हे एवढे बघून घ्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसच्या व्हॅल्यूज, शेवटचा कॉलम नाही आहे माझ्या मते, पहिले शेवटचे 3 त्यांनी दिले नाही आहेत, पण आयडियली बघायला गेलं तर ह्याच्या व्हॅल्यू आहेत, ह्याच्या व्हॅल्यू आहेत. सो हे पहिले 4 बघून घ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. त्याच्यानंतर ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, त्यानंतर मिराज फॉर्मेशन हे देखील बघून घ्या. रेनबो फॉर्मेशन आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट थ्रू प्रिझम हे कसं होतं, शॉर्ट नोट. डायग्रॅम ही एकदा बघून घ्या. डिस्पर्शन ऑफ लाईटची डायग्रॅम देखील तुम्हाला ही विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पार्शियल टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे देखील विचारलं जाऊ शकतं. रेनबो फॉर्मेशन पण आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट हे तर न्यूमरिकल्स एकदम सोपे आहेत ह्या चॅप्टर मधले, ह्याच्यात काही खूप विशेष नाही. लेन्सेसच्या बाबतीत बघायचं झालं तर हे कन्सेप्ट जे आहेत रिलेटेड टू लेन्सेस 1 मार्क्ससाठी हे डेफिनिशन्स पण विचारले जाऊ शकतात तुम्हाला. डायग्रॅम ड्रॉ करा किंवा नुसते 1 मार्कला डेफिनेशन असे येईल. त्यानंतर हे जे 3 रूल्स आहेत हे 3 विचारले जातील. त्याच्यानंतर ह्या ज्या इमेजेस आहेत तुम्हाला मी शिकवलंय, ह्याची टेक्निक, ह्याचा व्हिडिओ बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठला तरी प्रश्न ह्याच्यावरती देखील येणार बरं काय बाळांनो. सो हे बघून घ्या की ऑब्जेक्ट इथं आहे, इमेज कुठं, तर ह्याची पण टेक्निक मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवलेली होती. ह्यातलं हे महत्वाचं आहे. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स आल्याशिवाय तुम्हाला ह्या चॅप्टरवरचे एक्सरसाइज न्यूमरिकल्स सॉल्व्ह करता येणार नाहीत. कुठली व्हॅल्यू पॉझिटिव्ह, कुठली व्हॅल्यू निगेटिव्ह ते बघून घ्या. लेन्स फॉर्म्युला आहेच, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे, पॉवर कॉम्बिनेशन, तर ह्याच्यामध्ये पॉवरचा हा फॉर्म्युला, ह्याच्यावरचे न्यूमरिकल येऊ शकतात. 1 डायोप्टर ही व्हॅल्यू, डायोप्टर म्हणजे काय, हे पॉवरचे हे करताना आपण P=P1 + P2 करतो, पण फोकल लेंथची ऍडिशन करताना मात्र रेसिप्रोकल आहे. हे दोघांच्यातला फरक आहे, हा लक्षात घ्या. त्यानंतर ह्युमन आय वरती तुम्हाला 5 मार्कांचा प्रश्न हा विचारला जातो. डायग्रॅम ड्रॉ करायला विचारली जाते. ह्युमन आयची डायग्रॅम ड्रॉ करता आली पाहिजे तुम्हाला. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला शिकवलंय, तो देखील एकदा बघून घ्या व्यवस्थित. डायग्रॅमची प्रॅक्टिस करा. ह्या 2 पैकी कुठला तरी एक डिफेक्ट तुम्हाला 5 मार्काला विचारला जाऊ शकतो, नियर सायटेडनेस किंवा फार सायटेडनेस. ते काढताना पहिल्यांदा नॉर्मल आय, मग मायोपिक आय आणि मग करेक्टेड मायोपिया. तसंच इथे पण हे जसं 3 दाखवलंय, आणि हे सांगताना पण त्याचं पहिल्यांदा रिझन्स काय आहेत हे बघा. हे रिझन्स म्हणायचं, इथे रिझन म्हणायचं 1, 2, 3 1, 2 हे रिझन्स आहेत. मग ह्याला रिमेडी काय आहे असं प्रॉपरली पॉइंट वाईज लिहायचं, वेगमध्ये लिहायचं नाही उगाचच. मग हा काय आहे, ह्याचे सिम्पटम्स झाले,
हे सिम्पटम झाले, हे काय, हे क्लिअर दिसत नाहीत वगैरे, मग ह्याच्या मागचे त्याचे हे रिझन झाले, मग त्याची रिमेडी काय आहे, आणि मग डायग्राम ह्या पद्धतीनं पॉइंट वाईज आन्सर्स हे लिहायचे आहेत. त्याच्यानंतर येस, ह्या डायग्राम्स देखील तुम्हाला ड्रॉ करायला विचारले जाऊ नाही, कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेलिस्कोप तर आय थिंक रिड्यूस, टेलिस्कोप वगैरे हे रिड्यूस पार्टमध्ये येतं माझ्यामध्ये, बरोबर. सो अगेन एक्सरसाइज मधले पण हे न्यूमरिकल सोपे आहेत. निगेटिव्ह पॉझिटिव्ह सायन्स मात्र व्यवस्थित बघा. मेटॅलर्जी चॅप्टर मधल्या ह्या फिजिकल वगैरे प्रॉपर्टीज आहेत की नाही, तर त्यातले ह्या ज्या एक म्हणतो ना आपण अपवादात्मक ज्या कंडिशन्स आहेत त्या एकदा बघून घ्या, की जसं की सोडियम पोटॅशियम हे मेटल सॉफ्ट आहेत, बाकी सगळे हार्ड असतात. त्याच्यानंतर हायेस्ट मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे, हे जे अपवाद आहेत की नाही ते एकदा बघून घ्या, ते मेन आहेत ह्यातले. केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत बघायचं झालं तर रिॲक्शन्स तर तुम्हाला सोपे आहेत. ह्याच्यामधलं तुम्ही मॅक्झिमम काय बघाल तर ही रिॲक्टिव्हिटी सिरीज जी आहे की नाही ही लक्षात ठेवा बरं काय. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर प्रमाणे बरेचदा विचारले जाते. अरेंज द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, तर तो एकदा बघून घ्या. आणि डायरेक्टली मग आयोनिक कंपाऊंड त्यांच्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगितले. आयोनिक कंपाऊंड म्हणजे NaCl आहे. मिठाच्या प्रॉपर्टीज तुम्हाला थोडक्यात लिहायच्या, 3 मार्क असणार आहेत त्याला बरं काय. हे मार्क आला प्रश्न तर हातातले घालवायचे नाही आहेत आपल्याला. त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल जे आहेत, आता ह्या मेथड्सच्या डायग्राम तुम्हाला विचारले जातात. विल्फली टेबल मेथड काय आहे, तर ह्याच्यावरती मी तुम्हाला शिकवलेलं होतंच. ऍक्च्युली शॉर्ट आपला जो एक 1 शॉर्ट व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यात मी ह्या सगळ्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला, की डायग्राम्स ह्या प्रत्येक इम्पॉर्टंट आहेत. हायड्रॉलिक सेपरेशन, त्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन, ह्याची पण डायग्राम स्पेसिफिकली तुम्हाला 2-3 मार्कांना विचारली जाते. फ्लोटेशनची विचारली जाते. ह्या डायग्रामची प्रॅक्टिस कंपल्सरी करायची आहे. त्याच्यानंतर ही जी आहेत बघा, झिंक ब्लेंडचं नेम काय आहे, कॉपर पायराईट नाव, त्याचं फॉर्म्युला काय आहे, फ्लोटेशन मेथड स्पेसिफिकली कशाच्या कोणत्या प्रॉपर्टीजवरती बेस्ड आहे, किंवा मग ह्याच्यामध्ये कुठले ऑइल्स, जे स्पेसिफिक छोट्या गोष्टी आहेत, जसं की इथे बघा स्टॅनिक ऑक्साईड त्याचा फॉर्म्युला, फेरस टंगस्टेट त्याचा फॉर्म्युला, हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. छोटे जे केमिकल्स आहेत 1 मार्कचे क्वेश्चन्स हे ह्यातलेच छोटे असे कुठले कोपऱ्यातले विचारले जातात. इथं बेल्ट कुठला यूज केलाय, तर लेदरचा किंवा ब्रासचा यूज केलेला आहे. तर असे 1 by 1 जे काय म्हणतो आपण 1 to 1 जे क्वेश्चन्स आहेत, लाईन टू लाईन म्हणूयात आपण, तर तशा पद्धतीचे विचारले जातात. ह्याच्यात तुमचे मार्क जाण्याची शक्यता आहे. सो इफ पॉसिबल उद्याच्या दिवसात ऍटलिस्ट एकदा ओव्हरलुक करा हे काय काय तुम्हाला लिहायचं आहे. ओरचं नाव बॉक्साईट आहे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर करण्याच्या ज्या 2 मेथड्स आहेत, एक म्हणजे आपली बेअर्स मेथड आणि दुसरी म्हणजे हॉल्स मेथड. ही बेअरची मेथड आहे पहिली आणि ही दुसरी हॉल्सची मेथड आहे. मी तुम्हाला सांगितलंय, ह्याचा जो व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यात मी तुम्हाला फ्लोचार्ट थ्रू हे कसं लिहायचं लक्षात ठेवायचं त्या टेक्निक सांगितलेल्या त्या. ह्या रिॲक्शन्स तुम्हाला कंपल्सरी त्या ह्याच्यात लिहायच्या आहेत. रिॲक्शन्स लक्षात कशा ठेवायच्या आहेत. हा अल्युमिनियम ऑक्साईड आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, मग सोडियम अल्युमिनेट तयार झाला. रिॲक्शन मध्ये जरी समजा तुम्ही हे कुठं 2 वगैरे बॅलन्स न करता जरी तुम्ही लिहिलं तर इथं मार्क जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे कुठेही रिॲक्शन पाठ करायच्या भानगडीत पडायचं नाही. रिॲक्टंटचे नेम्स, प्रोडक्टचे नेम्स आणि फॉर्म्युले जेव्हा तुम्हाला माहित असतात तर तुम्ही त्याच्यावरून इझिली सांगू शकता. इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनवरती तुम्हाला 3-5 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. ही डायग्राम आहे. डायग्राम मध्ये इथं अल्युमिनियम दाखवू शकता किंवा इथं पण आउटलेट तुम्ही दाखवलं तरी चालतंय. हे जे आहे ते इथं असं दिलं तरी सुद्धा चालतंय. ह्याच्यात काय असं स्पेसिफिक हार्ड अँड फास्ट नाही. बट येस, मेक शुअर की हे जे आहे आपलं हे सर्किट कंप्लीट झालेलं दिसलं पाहिजे बरं काय. जसं की आता इथं बघा हे ह्या इथं हा जो पार्ट आहे, हा जो आतला जो ग्रॅफाईट आहे तिथपर्यंत येऊन हे सर्किट कंप्लीट झालं तरच तुमचा करंट फ्लो झालेला दिसेल. ॲनोड रिॲक्शन, कॅथोड रिॲक्शन हे देखील स्पेसिफिकली तुम्हाला वेगळं विचारलं जातं. रोस्टिंग कॅल्सिनेशन वरती शॉर्ट नोट किंवा डिफरन्स विचारलं जाऊ शकतं. थर्मिट रिॲक्शन जी आहे बघा इथे खाली, थर्मिट रिॲक्शन देखील तुम्हाला विचारलं जातं. आणि ऑब्व्हियसली करोजनमध्ये ह्याच्यातले 1-1 मार्कचे काय येतात बघा. हे जे सांगितलं होतं तुम्हाला, आयर्नची कशाबरोबर रिॲक्शन होते, काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड कॉपरची रिॲक्शन होते, काय तयार होतं, ग्रीनिश लेअर वगैरे हे जे आहेत ना हे सगळे लक्षात ठेवायचे. सिल्वरची कुणाबरोबर रिॲक्शन होते आणि प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. 5 मार्कांचा प्रश्न ह्याच्यावरती देखील विचारण्याची दाट शक्यता आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन वरती. तर हे सगळं व्यवस्थित मेथड्स बघून घ्या. इथं काय डायग्राम लिहायची आवश्यकता नाही. ऑल्सो इथे ब्रॉन्झ हा कशाचा अलॉय आहे, ब्रास हा कशाचा अलॉय आहे, तर हे सगळे बघून घ्यायचे व्यवस्थित. हे अमॅलगम ह्याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. सो हे एकदा बघून घ्यायचे, राईट.
हा झाला आपला मेटॅलर्जी चॅप्टरमधला हे. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड्स तुम्हाला माहीतच आहे. ह्याच्यातले हे बॉन्ड्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात डबल ट्रिपल बॉन्ड्समध्ये. N2 मोलेक्युल H2 मोलेक्युलची फॉर्म 2-2 मार्कांच्यासाठी. ऑल्सो हे युजर ब्रेन पॉवर मधले पण असे क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता असते. बट मोर स्पेसिफिकली तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन विचारले जाऊ शकतात. हे मी तुम्हाला आपल्या लाईव्ह लेक्चर्समध्ये शिकवलेलं होतं. हे देखील विचारले जातात. ऑल्सो बघा हे बेन्झिनचा फॉर्म्युला, कॅम्फरचा फॉर्म्युला हे जे आहेत ना हे देखील विचारलेत बरं काय बऱ्याच वर्षी. त्यामुळे हे एकदा बघून घ्या बाळांनो. ह्याच्यात कोण कोण आहे, कुकिंग गॅसमध्ये कोण आहेत, मोलेक्युलर मासेस बरेचदा विचारले पण त्याच्याही पेक्षा हे फॉर्म्युले विचारलेत. सो ते एकदा बघून घ्यायचे. सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड त्यांचं क्लासिफिकेशन तर ते तर तुम्हाला माहितच आहे. ऑल्सो अल्केन, अल्किन, अल्काइन्स जे आहेत फंक्शनल ग्रुप स्पेसिफिकली 1 मार्क्ससाठी विचारले जातात. ह्याच्यातला अल्कोहोल हे जे आहे ना हे वाला हे एकदा व्यवस्थित बघून घ्या. ह्याच्यावरती 1 मार्क्सचे क्वेश्चन्स बरेचदा विचारले आहेत. होमोलॉगस सिरीजवरती शॉर्ट नोट विचारली जाते. एखादी होमोलॉगस सिरीज तुम्ही तयार करा असं देखील तुम्हाला विचारलं जातं. कॉमन नेम्स विचारले जातात बघा. ह्याच्यात जे तुम्हाला दिले इथे कुठेतरी एक चार्ट आहे बघा. एक सेकंड ना इथे एक येस याच्यातला हे वाला कॉमन नेम आणि IUPAC नेम हा वाला आहे ना हे खूपदा विचारलेला आहे. ऍसिटोन, इथिल, मिथिल, कीटोन त्यातले स्पेसिफिकली इथिलिन, ऍसिटिक ऍसिड, मिथिल हे जे आहेत ना कॉमन हे एकदा बघून जा. हे विचारलं जातं. त्याच्यानंतर हे तर तुम्हाला माहितच आहे फंक्शनल ग्रुप्स कसे तयार करायचे. एखादं कंपल्सरी ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार. IUPAC नाव तयार करायला विचारलं जाईल किंवा IUPAC नावावरून त्याचा फॉर्म्युला तयार करायला विचारला जातो. कंपल्सरी ह्याच्यावरती एक प्रश्न येणार म्हणजे येणार. सो त्याची व्यवस्थित प्रिपरेशन केलेली आहे का बघून घ्या. ह्याचे रिॲक्शन्स पण कशा लक्षात ठेवायच्या ह्याची टेक्निक आहे. ह्या खूप सोप्या आहेत. कंबशनमध्ये कंपल्सरी ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यानंतर CO2 तयार होतो. कुठल्याही आपला जो हायड्रोकार्बन आहे त्याची जेव्हा ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते CO2 गॅस रिलीज होतो, हीट आणि लाईट मिळते. हे एक कंपल्सरी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन इथं पण बघा ह्या रिॲक्शन्स तुम्हाला एक्सरसाइजमध्ये जर तुम्ही बघितलं तर रिॲक्शन्स ओळखायला तुम्हाला विचारले जातात. ही रिॲक्शन ओळखा, ही कुठली रिॲक्शन आहे. तर त्याची देखील काही स्पेसिफिक काय म्हणतोय आपण खुणा आहेत. जसं की आता इथं तुम्हाला सांगितलं मी पहिली जी रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन. एक मिनिट कुठे गेली रिॲक्शन रे आपली. पहिली जी रिॲक्शन आहे आपली कंबशन रिॲक्शन. जर तुम्हाला प्रोडक्ट साईडला CO2 प्लस हीट प्लस लाईट असं दिसलं प्रोडक्ट साईडला तर समजून जायचं ती कंबशन रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन म्हणजे रिॲक्टंट साईडला जेवढा ऑक्सिजन आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा ऑक्सिजनचा नंबर जर प्रोडक्ट साईडला जास्त असेल तर तो ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे हे ओळखायचं. ऍडिशन रिॲक्शन मध्ये कार्बनचे जे बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्स मध्ये काय होतं इथे कुठेतरी तुम्हाला दिसेल बघा. त्यांच्यातले बॉन्ड्स ब्रेक होतात. आधी रिॲक्टंट साईडमध्ये डबल बॉन्ड आहे आणि प्रोडक्ट साईडला जर सिंगल बॉन्ड दिसेल तर तो समजून जायचा ती ऍडिशन रिॲक्शन आहे. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही एकमेव आहे. क्लोरीनची बरोबरची एकच रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला महत्वाचे प्रश्न विचारले जातात बघा 5-5 मार्कांचे. केमिकल प्रॉपर्टीज रिॲक्शन म्हणजे इथेनॉलची सोडियम बरोबर रिॲक्शन झाली की काय होईल. फिल इन द ब्लँक सारखे पण येतात ह्याच्यातले. डिहायड्रेशन रिॲक्शन कशी ओळखायची तर इथे +H2 असेल बघा आणि इथला OH असेल आणि इथला सिंगल बॉन्ड निघून इथे जर डबल बॉन्ड दिसेल आणि इथं H2O लिहिलेल तर ओळखून जायचं ती डिहायड्रेशन रिॲक्शन आहे. सो अशा काही स्पेसिफिक टेक्निक्स आहेत की ज्याच्यावरून आपण ओळखू शकतो. केमिकल प्रॉपर्टीज ह्याच्या रिॲक्शन विथ बेस, त्यानंतर ऍसिड बेस रिॲक्शन्स, त्यानंतर इस्टरिफिकेशन रिॲक्शन इस्टर तयार होतात. ह्या सगळ्या रिॲक्शन हे पॉलिमर तर नाहीच आहेत. ठीक आहे. हे एक झाला प्रश्न. तुम्हाला रिॲक्शन्स कशा ओळखायच्या ते सांगितल्या. आणि स्पेस मिशन्स तर सोपा आहे. ह्याच्यातल्या आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे बघा. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ऑल्सो ऑर्बिट्स ह्या ज्या हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत, त्यांची किती आहे, कुठंपासून कुठंपर्यंत आहेत ह्या एकदा व्हॅल्यूज बघून घ्या. आणि हाय अर्थ ऑर्बिट्सनाच आपण जे काय म्हणतो ना जिओ स्टेशनरी वगैरे तर ते का म्हणतो आपण, जिओ सिन्क्रोनस वगैरे का म्हणतो त्याचं रिझन्स ते बघून घ्या. ही डायग्राम एक काढायला विचारले जाऊ शकते. ठीक आहे. येस हे एवढे झाले महत्वाचे प्रश्न.
स्पेस डेब्रिस वगैरे तो पार्ट आहे, त्याचे मॅनेजमेंट. ह्यातला असा चार्ट तुम्हाला विचारला जातो बघा एक्झाममध्ये. ह्यातले पण एक्सरसाइज मधले क्वेश्चन. सो हे झाला आपला ओव्हरऑल महत्वाचे प्रश्न. हे तुम्ही केलेत का बघा. उद्याचा दिवस आहे, शांतपणे अभ्यास करा, काही काळजी करू नका, पेपर सोपा असणार आहे. मेक शुअर तुम्ही एक्सरसाइज मधला कुठलाही क्वेश्चन स्किप केलेला नाही आहे. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच.